हॅलो गाईज, तर इथे संध्याकाळ झाली होती. दुपारचे वाजलेले होते 4 वाजलेले होते. मला काही झोप लागत नव्हती. हे पण कामाला गेले होते, यांची सेकंड शिफ्ट चालू होती. मग म्हटलं झोपून तरी काय करणार, कामंही बाकी होती. मग कामं करायला चालू केली. पहिलं सगळ्यात आधी म्हटलं हॉल आवरूया. मग कपडे वगैरे इथे तिथे पडले होते, अस्ताव्यस्त झाले होते. कपडे आवरले, चटई काढली, सुकलेले कपडे घरात आणून ठेवले. नाही म्हणाल तरी घरी माणसं असल्यावरती कामं होत नाही, आणि केली तरी ती डबल होऊन जातात परत. त्यामुळे मी काही करतच नाही, कारण माहीत असतं आपल्याला की किती स्वच्छ केलं तरी ते खराब होणारच आहे. म्हणून मी त्या भानगडीत एवढं पडत नाही. मग नंतर ही दोघं पण आली घरी. ह्यांना भुका नेहमी लागलेल्या असतात. मी काम करताना नेहमी माझ्या बोलतात ना मध्ये मध्ये करत असतात. वर्षाच्या 12 महिने त्यांना असं वाटतं मी फ्रीज उघडते आणि त्यामधलं दूध मीच पिते की काय असं. तर झाडू मारून झाला होता. ते इथे आले मी किचनमध्ये, आणि किचनमधला पण मी झाडू थोडासा मारून घेते. इथे कॅमेरा मी लावलेला आहे. किती दिवस मी असं समोर कॅमेरा ठेवून बोलणार ना. चेक करत होती कॅमेरा नीट लागला आहे का नाही. तर झाडू मारत होती, आणि इथून सर्वकडून इथून पण घेतला झाडू मारून. नाही म्हणेल तरी कुठून धूळ येते घरात समजत नाही. भांडी आत्ताच मी घासली होती, 15 दिवस झाली. तर चेक केलं तर धूळ बसली होती. मरू दे, आता काय मी भांडी सारखी सारखी घासणारच नाही. किती घासणार ना. एकदा साफ केलं तरी पण घाण होते. राहू दे, आता 2-3 महिने तर घासणारच नाही. तर इकडचं झालं साफ. आता मी खरकटं दाखवते तुम्हाला. खरकटी भांडी किती पडलेली होती. हा डब्बा पण चपातीचा घासायचा होता. हे जे होते शिळं चपात्या ते दिलं टाकून, आणि म्हटलं हे जरा क्लीन करून ठेवते. मग हे घेतलं मी घासायला. तर ओटा पण खूप खराब झाला होता. सकाळी भाजी सांडली होती सगळी. तर आता मी भांडी घासायला घेतलेत. या बॉटल पण भरायच्या होत्या. तर खूप जण म्हणजे असं मला सांगा, कुठल्या कलेक्शनचे व्हिडिओ करायचे आहेत, कुठल्या नाही असे. तर तो विषय आपला साईडला ठेवूया. आता इकडच्याबद्दलच बोलूया. डेली रुटीन. तर हो, मी डेली रुटीन करणारच आहे. तसं जसं तुम्ही शॉर्ट्सला मला बोलतात ना सपोर्ट करताना, तसा तुम्ही लाँग व्हिडिओला पण करा. तर इथे मी भांडी घासायला घेतली होती. भांडी घासायला मला मजा येते का, तर लय वेळ लागत नाही मला भांडी घासायला. पटकन होऊन जातात भांडी घासून. आणि बोलतात ना मला लादीपेक्षा कपडे आणि भांडी हे खूप आवडतात. आता कशी सवय झाली आहे ना मला त्यांची, तर ते पटापट होऊन जातात. जास्त काही वेळ लागत नाही मला. तर आता फक्त राहिली होती लादीच राहिली होती. झाडू मारला होता, बाहेर साफ पण सगळं केलं होतं, आणि बस आता फक्त भांडी घासली. कट्टा पुसायचा होता, ते तर काय लगेच होणार होतं. तर इथे राहिल्यात आता बॉटल भरायच्या. त्या मी बॉटलसुद्धा आता भरून घेतलेल्या आहेत. नीट क्लीन केल्या आधी त्या. तुम्ही जर का बॉटलमधलं पाणी पित असाल तर आत नीट ब्रशने चोळून घ्या, आणि मगच पाणी भरा त्याच्यामध्ये. कारण जास्त दिवस आपण पाणी ठेवतो ना, तर त्या बॉटल शेदळतात. तर अशा प्रकारे मी इथे बॉटलसुद्धा भरून ठेवलेल्या आहेत. आणि तुम्ही बघू शकता, मी जेव्हा एकटी असते ना घरामध्ये, तेव्हा ओटा इतका स्वच्छ असतो ना, की मला खूप आवडतो तो मी क्लीन केलेला ओटा. आणि जर का मी गेली ना कुठे बाहेर मुंबईला, तर हे एवढा घाण करतील ना की त्याच्याकडे बघू वाटत नाही मला. खूप घाण करून ठेवतात तो. मी व्हिडिओला नंतरला दाखवतेच तुम्हाला. हे बघू शकता तुम्ही. अगदी जिथल्या तिथे सामान, पकड, चाकू, लायटर, ह्या तिन्ही गोष्टी आहे ना माझ्या बोलतात ना हाताखालच्या आहेत. कधीच कुठे जाणार नाही. आज 1 वर्ष झाला ना कंप्लीट लग्नाला, पण होईल आता, म्हणजे कधीच कुठे गेले. तर आता अशा प्रकारे तुम्ही बघितलंच दुपारचा माझा रुटीन. आणि नंतरचा मी काही व्लॉग शूट केला नाही का, तर लाईट पण गेली होती, आणि मग फोनला चार्जिंग पण नव्हती, आणि अंधारात काय शूट करणार ना, त्यामुळे केलं नाही. आणि लाईट आली अगदी 6:30 वाजता. आणि आता तर तुम्हाला माहीतच आहे, दिवस छोटा आणि रात्र मोठी आहे. त्यामुळे अंधार पडला होता, म्हणून मी काही व्लॉग शूट केला नाही. आणि लाईट आली तेव्हा मी फोन चार्जिंगला लावला होता. आणि माझे काही टॉप पण अल्टर करायचे होते, थोडे गाऊनला पण शिलाई मारायची होती. सो मी तेच करत बसलेली. आणि हात मी दाखवते कारण हातात बांगड्या होत्या. मी काम करत असताना तुम्ही बघितल्या होत्या, 1 डझनच्या वरती बांगड्या होत्या. 15 असतील.
आणि मला खूप त्या जड वाटत होत्या. मग कमी करायच्या होत्या मला. मी 2-3 वेळा ट्राय केला पण त्या काही निघत नव्हत्या. खूप साबण लावला, खूप तेल पण लावलं हातांना तरी त्या काही निघत नव्हत्या. आज कशा काय निघाल्या का माहीत नाही, पण बरं वाटतं जरा एक एक बांगडीमुळे. तर रोज मी रोज ट्राय करायची. बघू आता 2 दिवसांनी बांगड्या घालायच्याच आहेत. तर माझा खूप आनंदाचा दिवस आहे तेव्हा. मगाशी मी थोडी रडली पण, कारण आज 25 नोव्हेंबर. गेल्या वर्षी या दिवशी माझ्या हातावरती मेहंदी काढत होते. 26 तारखेला हळद होती माझी म्हणून, आणि 28ला लग्न झालं. तर असंच थोडीशी आठवण आली त्या गोष्टीची, म्हणून ज्या गोष्टीची मी एवढी आतुरतेने वाट बघत होती, ती मेहंदी, हळद, असं करायचं तसं करायचं. काही तासाचा खेळ असतो, पण बोलतात ना, त्याची तयारी खूप आधीपासून, खूप खूप प्लॅनिंग आधीपासून केलं जातं. म्हणूनच कुठं जरा थोडी बोलतात ना, खूप त्रास झाला त्या गोष्टीचा. थोडीशी आठवण आली म्हणून डोळ्यातून पाणी अनावर आले, म्हणून थोडंसं रडायलासुद्धा आलं. तर ठीक आहे, एवढं काही नाही. तर सर्वांसोबतच हे घडत असतं, तसं की त्याने तेच काहीसं माझ्या बाबतीत पण घडलं. आणि मला माझ्यासाठी खूप बोलतात ना, खूप 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 आनंदाची गोष्ट आहे की आमच्या प्रेमाला नाही तर आमच्या प्रेमाच्या लग्नाला 1 वर्ष कंप्लीट होणार आहे. आणि खूप एक्साईट आहे मी तेव्हाचासुद्धा ब्लॉग करायचा. खूप एक्साईट आहे मी. तर तुम्ही पण नक्कीच चॅनलला जोडून राहा, आणि जे कोणी नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका, जेणेकरून मी टाकलेल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येतील. मला सर्च करत बसायची गरज नाही तुम्हाला. तर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कोणीही स्किप करू नका व्हिडिओ. तर अशा प्रकारे मी व्लॉग इथे सेंड करते.